Welcome to online YouTube channel of Sri Gyan Sagar Coaching Classes. To get the latest video, please subscribe the channel. Let us start the Use Your Brain Power questions. Use Your Brain Power questions मध्ये फर्स्ट क्वेश्चन, त्यामध्ये आपल्याला दिले ऑक्सिजनचा सिम्बॉल. ऑक्सिजन इज डिनोटेड बाय सिम्बॉल O ने डिनोट केला जातो. त्यानंतर नंबर ऑफ प्रोटॉन दिलेले आहे 8, नंबर ऑफ न्यूट्रॉन दिलेले आहे 8. These are given and calculate atomic number, that means Z calculate करायचा आहे, and mass number A we have to calculate, and also show the conventional symbol. Calculation केल्यानंतर जे काही conventional symbol आहे ते त्या symbol मध्ये आपण त्याला रिप्रेझेंट करणार आहोत. Atomic number Z, we know number of proton, that means atomic number, तोच काय असतो atomic number. So the number of protons is equal to atomic number, that means Z, तोच काय असतो Z. Therefore number of proton 8 आहे, so Z is equal to 8. Therefore atomic number Z is equal to 8. तो पण काय आला 8. जितक्या प्रोटॉन असतील तितकेच इलेक्ट्रॉन असतील आणि तोच काय असणार आहे ॲटॉमिक नंबर. मास नंबर A is equal to mass number, that means number of proton plus neutron is the mass number. So the number of proton plus neutron, जितक्या number of proton असतील तितक्या त्याच्यामध्ये न्यूट्रॉन ऍड करणार आहे, तर आपल्याला मास नंबर मिळणार आहे. So the proton is 8 and neutron also given 8. So A is equal to 8 plus 8 16. So the mass number, therefore mass number is equal to A is equal to 16. हेच आपल्याला कॅल्क्युलेट करायचं होतं. आणि शो द कन्व्हेन्शनल सिम्बॉल फॉर ऑक्सिजनचा सिम्बॉल आहे O. ऑक्सिजनचा सिम्बॉल O, and we know atomic number हा खाली लिहिला जातो, खालच्या साइडला. atomic number are placed बॉटमला प्लेस केला जातो. सो द atomic number किती आहे 8 and mass number हा नेहमी वरती लिहिला जातो. mass number is 16. सो कन्व्हेन्शनल सिम्बॉल कसा लिहिणार आहे या प्रकारे. सेकंड, कार्बन atomic number is 6. कार्बनचा atomic number 6 is given, and electron, how many electrons in कार्बन मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत ते कॅल्क्युलेट करायला लावलेले आहे. we know number of proton is equal to number of electron. प्रोटॉन इलेक्ट्रॉन त्यांचा नंबर इक्वल असतो आणि तोच काय असतो atomic number Z असतो. that means therefore Z आहे atomic number. Z is equal to number of electrons, that means therefore number of electrons in carbon is also 6. ते पण किती असणार आहे 6 असणार आहे. थर्ड, सोडियम contains 11 electrons. सोडियम कडे 11 इलेक्ट्रॉन्स आहे किंवा सोडियम मध्ये 11 इलेक्ट्रॉन्स आहे. atomic number, what is the atomic number? atomic number पण किती असणार आहे 11 च असणार आहे. हे आपण वरतीच लिहिलेलं आहे. therefore atomic number Z is equal to काय असणार आहे number of electrons,
Therefore, atomic number Z is equal to 11. Fourth, for magnesium. मॅग्नेशियम साठी आपल्याला दिलेला आहे की मॅग्नेशियमचा जो काही ॲटॉमिक नंबर आहे तो आहे 12. Z दिलेला आहे 12. मास नंबर आहे 24. मास नंबर आहे 24 आणि शो दिस बाय कन्व्हेन्शनल सिम्बॉल. आणि कन्व्हेन्शनल सिम्बॉल मध्ये सुद्धा अशा प्रकारे रिप्रेझेंट करायचं आहे. तर मॅग्नेशियमचा सिम्बॉल Mg. We know atomic number is placed here, so the here is 12 and mass number is 24. तो कुठे लिहिणार आहे above. अशा प्रकारे कन्व्हेन्शनल सिम्बॉल ने आपण रिप्रेझेंट करणार आहोत. फिफ्थ, फॉर कॅल्शियम atomic number is 20, mass number is 40. number of neutrons calculate करायचे आहे. We know number of neutron means number of proton. जितके number of neutron कसे calculate करणार तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे A is equal to mass number A is equal to P plus N. N means number of neutron हे calculate करणार आहे. mass number कसं calculate करणार तर mass number calculate इथे आपल्याला मास नंबर इथे गिवन आहे तो आहे 40. नंबर ऑफ प्रोटॉन कशी कॅल्क्युलेट करणार ॲटॉमिक नंबर जो आहे तोच काय असणार आहे तेच काय असणार आहे प्रोटॉन्सचा नंबर असणार आहे. सो द मास नंबर इज 40. नंबर ऑफ प्रोटॉन दॅट मीन्स तोच काय आहे ॲटॉमिक नंबर. सो द 20 हियर and n is equal to, therefore n is equal to 40 minus 20. n is equal to 20. That means number of neutrons किती झाले 20. नेक्स्ट बघूया डिस्ट्रीब्यूशन ऑफ एन इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्यूशन कसं असतं. वी नो अकॉर्डिंग टू बोर्स मॉडेल. बोर्स मॉडेल नुसार न्यूक्लियसच्या अराउंड या शेल्स असतात. दॅट इज K, L, M, N ने आपण त्या शेल्स काय केल्या होत्या डिनोट केल्या होत्या. हे होतं बोर्स ॲटॉमिक मॉडेल. बोर्स ॲटॉमिक मॉडेल मध्ये पॉझिटिव्ह चार्ज प्रोटॉन इज इन द न्यूक्लियस अँड न्यूट्रॉन इज ऑल्सो इन द न्यूक्लियस. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे जे आहे हे दोन्ही न्यूक्लियस मध्ये असतात. अँड इलेक्ट्रॉन आर रिव्हॉल्व अराउंड दिस न्यूक्लियस. हे बोर्स ॲटॉमिक मॉडेल मध्ये आपण बघितलं. आणि जे काही इलेक्ट्रॉन आहे ते एका पर्टिक्युलर शेल मध्ये रिव्हॉल्व होत असतात. दॅट इज पहिली जी शेल आहे फर्स्ट शेल दॅट मीन्स ही आहे K शेल. सेकंड शेल तिला आपण म्हणतो K. फर्स्ट K त्यानंतर L, M नंतर M. दॅट मीन्स फर्स्ट जी सेल आहे ती आहे K. सेकंड जी शेल आहे ती सिम्बॉल L ने डिनोट केली जाते. थर्ड शेल ही M ने डिनोट केली जाते आणि फोर्थ जी शेल आहे ती N ने डिनोट केली जाते. अशा प्रकारे ही सिम्बॉल्स ने डिनोट केलं जातं. दॅट मीन्स 1, 2, 3, 4 दिस इज द ऑर्डिनल नंबर ऑफ शेल. ऑर्डिनल नंबर जो आहे शेलचा तो स्मॉल n ने डिनोट केला जातो. ऑर्डिनल नंबर ऑफ शेल डिनोटेड बाय स्मॉल n. स्मॉल n ने तो डिनोट केला जातो ऑर्डिनल नंबर. दॅट मीन्स n इज इक्वल टू, देयरफॉर n च्या व्हॅल्यू किती येणार आहे 1, 2, 3, 4 अप टू व्हॉट जितक्या शेल्स असतील तिथपर्यंत. दॅट मीन्स n इज द ऑर्डिनल नंबर ऑफ शेल. आणि ह्याच्या शेल आहे ह्या शेलमध्ये पर्टिक्युलर जे काही इलेक्ट्रॉन असतील त्या पर्टिक्युलर इलेक्ट्रॉनची एनर्जी डिफरंट असणार आहे. एनर्जी इज
different. As this ordinal number of shell increases, the energy of an electron in that shell is also increases. जी काही एनर्जी असणार आहे ती सुद्धा काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. आणि मॅक्सिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रत्येक शेल मध्ये किती कॅपॅसिटी असेल, दॅट मीन्स फर्स्ट शेलची कॅपॅसिटी किती, सेकंड शेलची कॅपॅसिटी किती, हे आपण एका फॉर्म्युलाने कॅल्क्युलेट करू शकतो. सो द फॉर्म्युला इज or capacity of shell, capacity of each shell, प्रत्येक शेलची किती कॅपॅसिटी असणार आहे फिलिंग ऑफ एन इलेक्ट्रॉन, कॅपॅसिटी ऑफ एन each cell for filling electrons or for to fill the electron, to fill electrons. इलेक्ट्रॉन फिल करण्यासाठी जी काही कॅपॅसिटी असणार आहे ती 2n² या फॉर्म्युल्याने आपण कॅल्क्युलेट करू शकतो. दॅट मीन्स 2n². n इज व्हॉट, n मीन्स ऑर्डिनल नंबर ऑफ शेल. जो काही त्या शेलचा नंबर असेल तो इथे आपण पुट करणार आहोत आणि जी काही कॅपॅसिटी आहे ती कॅल्क्युलेट करणार आहोत. सो लेट अस सी द टेबल. टेबल मध्ये n इज द ऑर्डिनल नंबर ऑफ शेल फॉर k शेल. k शेल चा ऑर्डिनल नंबर किती आहे 1. l शेलचा जो काही ऑर्डिनल नंबर आहे 2. m शेलचा ऑर्डिनल नंबर आहे 3. n शेलचा आहे 4. अशा प्रकारे n हा काय झाला ऑर्डिनल नंबर. कॅपॅसिटी ऑफ shell, capacity of the shell, that means first shell, k shell, first shell k shell ची कॅपॅसिटी किती असणार आहे ती 2n² या फॉर्म्युल्याने आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. सो द 2n², 2 into n is 1 so the answer is 2 into 1, that means 2. number of electrons किती असणार आहे 2. सेकंड, फॉर सेकंड शेल मध्ये जे काही इलेक्ट्रॉन आहे ते किती असतील 2 into n is 2² so 2 into 4, 4 2s are 8. so the number of electrons in the second shell is 8. म्हणजे फर्स्ट शेलची जी काही कॅपॅसिटी आहे ती 2 ची आहे. दॅट मीन्स या शेल मध्ये आपण 2 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन फिल करू शकत नाही. सेकंड शेल मध्ये जी काही सेकंड शेलची एल शेलची जी कॅपॅसिटी आहे ती 8 आहे. दॅट मीन्स 8 इलेक्ट्रॉन ह्या शेल मध्ये फिल होऊ शकतात. नेक्स्ट आपण कॅल्क्युलेट करूया फॉर एम शेल. 2 into 3² so 2 into 9, 9 2s are 18 so the capacity of shell is 18. m shell has a capacity 18 म्हणजे m shell मध्ये 18 इलेक्ट्रॉन फिल करू शकतो. फॉर n shell 2 into 4² so 2 into 4² 16, 16 2s are 32 so the capacity of n shell is 32. इथे आणखी पण शेल आहे की आपण जसं ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होत जाईल किंवा जसे इलेक्ट्रॉन वाढतील असं नाही की n पर्यंतच आहे k l m n o p आणखी पण नेक्स्ट आहे. सो आपण इथपर्यंत हे कॅल्क्युलेशन केलेलं आहे. अशा प्रकारे जे काही डिस्ट्रीब्युशन आहे इलेक्ट्रॉन्सचं ते ह्या शेल्स मध्ये होतं अकॉर्डिंग फॉर दिस फॉर्म्युला. युजिंग दिस फॉर्म्युला या फॉर्म्युल्याने आपण ते कॅल्क्युलेट करू शकतो. नेक्स्ट इज कॅन यू टेल क्वेश्चन. कॅन यू टेल क्वेश्चन्स मध्ये काय दिलेलं आहे की ॲटॉमिक स्ट्रक्चर जे आहे ते जे ॲटॉमिक स्ट्रक्चर आहे ते ॲटॉमिक स्ट्रक्चर इज सिमिलर टू दिस सोलर सिस्टीम. हे जे ॲटॉमिक स्ट्रक्चर आहे सोलर सिस्टीमशी सिमिलर आहे. प्लॅनेट रिव्हॉल्व अराउंड द सन ड्यू टू अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. प्लॅनेट जे आहे ते ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे सनच्या अराउंड रिव्हॉल्व होतात. तर हे जे इलेक्ट्रॉन्स आहे जे इलेक्ट्रॉन्स त्या न्यूक्लियस भोवती रिव्हॉल्व होतात
which force might acting in the atomic structure. असं त्यांनी विचारलेलं आहे. ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये कोणता फोर्स ॲक्ट होतो, तर इलेक्ट्रिक फोर्स ॲक्ट होत असतो. ह्या इलेक्ट्रिक फोर्समुळे हे जे इलेक्ट्रॉन्स आहे एका पर्टिक्युलर शेलमध्ये रिव्हॉल्व होत असतात. नेक्स्ट क्वेश्चन इज अ पॉझिटिव्ह चार्ज प्रोटॉन are together in the nucleus. पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन अँड न्यूट्रॉन हे एकत्रितपणे कुठे असतात, न्यूक्लियस मध्ये असतात. सो व्हॉट इज द फंक्शन ऑफ दिस न्यूट्रॉन इन द न्यूक्लियस. न्यूक्लियस मध्ये ह्या न्यूट्रॉनचं फंक्शन काय आहे, तर हे जे काही न्यूट्रॉन्स आहे हे न्यूट्रॉन्स ह्या इलेक्ट्रिक फोर्समुळे किंवा जो काही न्यूक्लियसमध्ये जो काही फोर्स आहे प्रोटॉन आणि प्रोटॉनला एकत्रितपणे होल्ड करण्यासाठी हे जे न्यूट्रॉन आहे हे हेल्प करतात. हेच त्याचं फंक्शन आहे. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ एन एलिमेंट. जे काही इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे ते इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन शेलची जी काही कॅपॅसिटी आहे त्याच्यावरनं पण डिसाइड होत असतं. That means capacity of shell, we have seen that 2, 8, 18, 32 ही कॅपॅसिटी आहे या शेलची, KLMN शेलची रिस्पेक्टिव्हली. या सर्व शेलची ही कॅपॅसिटी आहे आणि त्यावेळेस ते इलेक्ट्रॉन काय केले जातात, डिस्ट्रीब्यूट केले जातात. सो इलेक्ट्रॉन इन एन atom are distributed in the shell according to their maximum capacity. त्यांची जी काही कॅपॅसिटी असेल त्या कॅपॅसिटीवरती डिपेंड असणार आहे. अकॉर्डिंग टू देअर मॅक्झिमम कॅपॅसिटी. ज्या शेलची जितकी कॅपॅसिटी आहे त्या पद्धतीने ते इलेक्ट्रॉन काय केले जातील, डिस्ट्रीब्यूट केले जातील त्या शेलमध्ये. सेकंड, शेल वाइज डिस्ट्रीब्यूशन ऑफ इलेक्ट्रॉन इन एन एटम ऑफ एन एलिमेंट इज कॉल्ड एज इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. हे जे काही शेल वाइज डिस्ट्रीब्यूशन आहे, the shell wise distribution of electrons in an atom of an element. हे जे काही शेल वाइज डिस्ट्रीब्यूशन आहे इलेक्ट्रॉन्सचं त्याला काय म्हणणार आहे, इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. Each electron has a definite energy. प्रत्येक इलेक्ट्रॉनची जी डेफिनाइट एनर्जी असेल as per the shell in which it is present. ज्या शेल मध्ये तो प्रेझेंट आहे त्या शेल वरनं किंवा त्या शेलची एक अशी डेफिनाइट एनर्जी असणार आहे. each cell has a definite energy. प्रत्येक शेलची एनर्जी ही डेफिनाइट असणार आहे आणि शेलची एनर्जी डेफिनाइट असेल तर त्यामध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची एनर्जी सुद्धा डेफिनाइट असेल. तो ज्या शेलमध्ये प्रेझेंट असेल त्या पद्धतीने त्याची एनर्जी असणार आहे. एनर्जी ऑफ एन इलेक्ट्रॉन इन फर्स्ट शेल दॅट इज के शेल इज अ लोएस्ट. जर तो पहिल्या शेलमध्ये इलेक्ट्रॉन असेल किंवा पहिल्या शेलमध्ये इलेक्ट्रॉन असतील, पहिल्या शेलमध्ये आपल्याला माहिती पहिल्या शेलची कॅपॅसिटी 2 आहे जी आपण कॅल्क्युलेट केली आहे, तर त्या दोन इलेक्ट्रॉनची जी काही एनर्जी असणार आहे ती कशी, लोएस्ट असणार आहे. इट इन्क्रीजेस विथ ऑर्डिनल नंबर ऑफ शेल. दॅट मीन्स के शेल नंतर एल शेल येते, म्हणजे एल शेल मध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची जी काही एनर्जी आहे ती जास्त असणार आहे ॲज कम्पेअर टू के शेल. इट इन्क्रीजेस दॅट मीन्स ती काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे विथ द ऑर्डिनल नंबर ऑफ द शेल. जसा शेलचा नंबर वाढणार आहे, ऑर्डिनल नंबर मीन्स 1 2 3 4. फर्स्ट शेलचा 1, सेकंड शेलचा 2. दॅट मीन्स जसा ऑर्डिनल नंबर शेलचा वाढणार आहे त्याच पद्धतीने ती एनर्जी इन्क्रीज होणार आहे. इलेक्ट्रॉन गेट प्लेस इन द शेल इन अकॉर्डन्स विथ द मॅक्झिमम कॅपॅसिटी ऑफ द इलेक्ट्रॉन शेल इन एन ॲटम. जे काही इलेक्ट्रॉन आहे ते शेलमध्ये प्लेस होतात. इलेक्ट्रॉन गेट प्लेस इन द शेल इन अकॉर्डन्स विथ मॅक्झिमम कॅपॅसिटी. त्यांच्या कॅपॅसिटीवरनं, हेच आपण इथे पण बघितलं, त्यांच्या कॅपॅसिटी, त्या शेलची किती कॅपॅसिटी आहे त्या पद्धतीने त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन फिल केले जातात आणि विथ इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ एनर्जी. त्यांची जशी एनर्जी जशी पुढच्या सेलमध्ये जसे इलेक्ट्रॉन फिल होतात त्या पद्धतीने त्यांची एनर्जी सुद्धा इन्क्रीज होत जाते. इथे टेबलमध्ये सिम्बॉल दिलेले आहे काही एलिमेंट्सचे. हायड्रोजन, हेलियम, लिथियम, कार्बन,
nitrogen, oxygen, fluorine, neon, sodium, chlorine, argon and bromine असे काही सिम्बॉल्स दिलेले आहेत. अँड नेक्स्ट इथे दिलेले आहे इलेक्ट्रॉन नंबर इन द ॲटम. त्या ॲटम मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत त्या इलेक्ट्रॉनचा नंबर दिलेला आहे. दॅट मीन्स हायड्रोजन कडे 1 इलेक्ट्रॉन आहे, हिलियम कडे 2, लिथियम कडे 3 असे हे दिलेले आहेत. नेक्स्ट मॅक्सिमम कॅपॅसिटी ऑफ शेल. शेलची जी काही कॅपॅसिटी आहे ती आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. प्रत्येक शेलची कॅपॅसिटी आपल्याला माहिती के ची 2 आहे, इथे एल ची 8 आहे, 2 8 एम ची 18 आणि एन ची 32. दॅट मीन्स ह्या के शेलची 2 कॅपॅसिटी आहे, एल ची 8 एम ची 18 आणि एन ची 32. अशा प्रकारे इथे कॅपॅसिटी आहे आणि त्या कॅपॅसिटी नुसार आपण इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन राईट करणार आहोत. फर्स्ट फॉर हायड्रोजन. हायड्रोजन कडे 1 इलेक्ट्रॉन आहे, सो दिस 1 इलेक्ट्रॉन गोज टू के शेल, दॅट इज फर्स्ट शेल. हा जो 1 इलेक्ट्रॉन आहे हा के शेल मध्ये जाणार आहे. सो द इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आपण ह्या कॉलम मध्ये लिहिणार आहोत 1. नेक्स्ट हेलियम. हेलियम कडे 2 इलेक्ट्रॉन आहे, so these 2 electron goes to this K shell, so the electronic configuration is 2. Next is lithium. Lithium contains 3 electron. Out of these 3 electron 2 are goes to this K shell. पहिले 2 जे इलेक्ट्रॉन आहे ते K मध्ये जाणार आहे and remaining 1 is going to this L shell. दुसरा जो काही इलेक्ट्रॉन आहे तो L मध्ये जाणार आहे because capacity of this K is 2. So electronic configuration is 2, 1. आपण काय देणार आहोत कॉमा देणार आहोत. that means next shell आहे ही 2 नंतर कॉमा दिला. that means हा जो नंबर आहे this number indicate the next shell. याचा अर्थ होतो की हा जो इलेक्ट्रॉन आहे किंवा इथला जो नंबर आहे तो जो काही नंबर आहे तो नेक्स्ट शेल मधल्या इलेक्ट्रॉनचा आहे. नेक्स्ट इज कार्बन. फॉर कार्बन फर्स्ट आउट ऑफ 6 2 इलेक्ट्रॉन आर गोज टू K shell and remaining 4 are goes to L shell. So electronic configuration is 2, 4. That means K मध्ये 2 आणि L मध्ये 4 इलेक्ट्रॉन आहे. Next nitrogen. Again 2 electron goes to K shell and remaining 5 electron goes to L shell. So the electronic configuration is 2, 5. That means 5 electron are in a L shell. Next oxygen. 2 electron again in K and 6 electron in a L shell. So the electronic configuration is 2, 6. For fluorine, again 2 here and 7 electron are goes to this L shell. 7 चे इलेक्ट्रॉन आहे ते L shell मध्ये आहे. So the electronic configuration is 2, 7. For neon, here is 2 again. Here is 8. 2 plus 8 10. Sorry, 2 plus 8 10. That means here is 2, 8. 2 plus 8 10 म्हणजे ही जी 8 ची कॅपॅसिटी आहे L शेल ची ती आता पूर्ण झालेली आहे. L शेल काय झाली कम्प्लीटली फिल झालेली. नेक्स्ट आता सोडियम साठी. सोडियम कडे निऑन पेक्षा एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आहे. सो फॉर सोडियम 2, 8. 2 plus 8 10 and 1 electron remaining. एक इलेक्ट्रॉन राहिलाय तो कुठे प्लेस होणार आहे. ही जी M शेल आहे त्या M शेल मध्ये हा जो एक इलेक्ट्रॉन आहे तो आपण प्लेस करणार आहे. सो इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन इज 2, 8, 1. For chlorine 2, 8. Here is
8, 18 and रिमेनिंगचे जे काही इलेक्ट्रॉन आहे ते कुठे जाणार आहे? ही जी m शेल आहे, बिकॉज कॅपॅसिटी ऑफ दिस m शेल इज 18. जी काही कॅपॅसिटी आहे m शेलची ती पूर्ण झालेली आहे. कॅपॅसिटी m शेल इज फुल. So remaining electron are goes to this n shell. So here is 7. So electronic configuration of bromine is 2, 8, 18 and 7. This is a electronic configuration.